आंबवणी किंवा चिंबवणी नंतर ज्यावेळेस आहे ना कांदा असा पिवळा दिसतो किंवा एक पात ज्यावेळेस पूर्ण करपते ना त्यावेळेस तो कांदा खाली सडलेला असतो. आता ही पात पूर्ण करपली हा जर तुम्ही उपटला ना तर याच्या गाठीला खाली सडे का सोडलाय दिसते का. आता दुसरं उपटू ही पात इथं पडलेली नाही ती पण उपटतो सोडून हे कांदे त्याच्यामुळं आता ही पण पात थोडंच करपलं ह्याच्यात. पण माझं म्हणणं ह्याला पण सड सुरुवात झालेली आहे. आपण म्हणतो करप्याला पण हा करप्या नसतो ही सड असते. याला सुरुवात झाली आहे सडायला मुळांना. गाठीत अवसान आहे पण मुळाला सुरुवात झाली. त्याच्यामुळं JRD मॉडेल शेतकऱ्याला असं म्हणेल की तुम्ही आंबवण्याला पाण्यातून सोडणं गरजेचं आहे. मग ही नंतर हा प्रॉब्लेम दिसायला सुरुवात होतो. मग ही एकदा तयार झालेली बुरशी पुन्हा दुसऱ्या कांद्याला लय मारक ठरते. त्यामुळे जर आंबवण्याला जर गेलं प्रॉपर डोस तर जागेवर मान आणि पंजाही बनतो आणि कांदा ग्रीप बी जागेवर धरतो. तर तो विषय राहतो. इथं बऱ्याच ठिकाणी इथं जास्त मरे. या केसमध्ये मग आता काहीच करता येत नाही. हे कांदे आता तुम्हाला उपटून घेणे कारण ही बुरशी तशीच ॲक्टिव्ह राहते. मग जर तुम्ही बाहेर नाही काढलं तर पुढचं पाणी देताना हा कांदा उपटून काढायचा. जो पाणी द्यायला माणूस असेल ना त्याला सांगायचं की ज्याची पात पूर्ण करपलेली आहे तो कांदा बिनधास्त उपट म्हणून. एक जरी करपलेली असली तरी उपटायची. पूर्ण करपलेली पाहिजे. आता ही करपली पण ही अर्धीच. ही करपली पण ही अर्धीच अर्धा नाही. ज्याची पात पूर्ण करपली आहे एक सिंगल ह्याच्यात बाग ही आता पूर्ण करपली आहे. याची एक पूर्ण आता हे 2-3 करपल्यात पण तसा बी अंदाज नाही आला तरी एक पात जी पूर्ण करपली त्याचं सड असतेच. सडच आहे. अशा पद्धतीने उपयुक्त व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असल्यास किंवा चांगला योग्य मार्गदर्शनाखाली कांदा पिकवायचा असल्यास मला संपर्क करा. माझा नंबर आहे 7666139796. हा कॉलिंगसाठी व्हॉट्सअपसाठी 9922479006. धन्यवाद मित्रांनो.